बघू शकता तुम्ही मशीन जड जात आहे। ती कशामुळे जाऊ लागली तुम्हाला दाखवते मी। बघा या ठिकाणी बघा किती धागे अटकलेले बघू शकता तुम्ही। बघू शकता किती धागे अटकलेले इथं। तर यामुळेच मशीन ही जड जाऊ लागली। हे बघा तुमची सुद्धा मशीन जड जात असेल तर इथे चेक करून घ्यायचं आहे अगोदर तुम्हाला। या ठिकाणी बारीक काहीतरी घ्यायचं असं एक दोरा ओढून बघायचा आणि ज्या साईडला दोरा निघत असेल त्या बाजूनं मशीन ही चालवायची। याच्यामध्ये खूप सारे दोरे अटकलेले माझे, मी लक्ष दिलं नव्हतं त्यामुळे। दिवाळीची जास्त गर्दी असल्यामुळे खालच्या साईडला मला लक्ष दिलं गेलं नाही, कपडे जास्त होते शिवायला। इथं असं ओढून घ्यायचं ज्या साईडला आपला दोरा निघतोय त्या बाजूने मशीनचं चाक फिरवायचं आहे वरचं आणि स्विचच्या टोकानं काढायचं आहे। आता इथे स्क्रूसुद्धा लूज करू शकता पण तुम्हाला समजणार नाही स्क्रू कसे बसवायचे ते, त्यामुळे असंच काढायचं हळूहळू। परत स्क्रू हे उलटे बसून जाईल आणि सुईसुद्धा व्यवस्थित बसणार नाही आणि पुन्हा कारागीरकडे जावं लागेल। त्यामुळे हे धागे ना असेच काढून टाकायचे। बरोबर ज्या बाजूनं धागा निघतोय त्याच बाजूने चाक फिरवायचं लूज करत। आता हा धागा आहे ग्रीन कलरचा असा आहे हा, तर याला मी उलटे फिरवणार आहे चाक, असं सरळ फिरवणार आहे म्हणजे धागा हा असा निघून येईल। असं आता हा धागा सरळ आहे। आता असं मांग करायचं म्हणजे तो धागा कोणत्या बाजूने लूज होतो ते बघायचं। आता या बाजूला लूज होतंय, ज्या साईडला लूज होतोय ना आता थोडासा खेचत घ्यायचा आहे हलक्या हाताने, म्हणजे तुटायला सुद्धा नको, तुटला पण नाही पाहिजे। हे बघा असं निघून आला। आता एक पिवळ्या कलरचा राहिला हा सुद्धा बघायचा आहे कोणत्या बाजूने निघून येतो। असं मागं पुढं करायचं। आता हे सुईच्या टोकानं काढून घेते मी, याला एकदम बारीक येते। आता इथे जे तुम्हाला बारीक बारीक धागे दिसते ते हे वाले, तर काय करायचं हे जे होल आहे समोरचं जे दिसतं ते हे होल वरच्या साईडला पट्टीला एक होल असेल या इथं तेल टाकण्यासाठी, तर या ठिकाणी तेल टाकायचं आहे वरच्या बाजूनं। बरोबर ते तेल इथे येऊन पडेल याच्यामध्ये, तुम्हाला टाकून दाखवते मी। आता तेल येऊन पडेल त्याच्यातून बरोबर, हां इथे तेल पडलं तर मग आपण चाक चालवायचं आहे म्हणजे जो धागा लूज होऊन जाईल आणि सटकून थोडासा अलीकडे येईल। सुईनं तो ओढून घ्यायचं आहे। बघू शकता धागा पहिले येत नव्हता, तेल टाकल्यामुळं आणि थोडीशी मशीन चालवली आपण, तो आलेला आहे। तर अशाच पद्धतीने पूर्ण धागे काढून घ्यायचे आणि तुमची मशीन ही लूज होऊन जाईल। आता काय होतं माहिती आहे का, आता हे जर स्क्रू आपण लूज केले तर ते स्क्रू परत बसवले जात नाही आणि जी मशीनची सेटिंग असते ती सुईची ती सेटिंग आपल्याला जमत नाही, परत मशीन कारागीरकडे न्यावं लागते। त्यामुळे काय करायचं असाच धागा काढायचा आहे हळूहळू, हे स्क्रू काढायचे नाही। जर तुम्हाला बसवता येत असेल तर तुम्ही काढू शकता पण हे स्क्रू तसे काढायचे नाही, असाच धागे काढून घ्यायचे। इथे सुद्धा धागे आपले जड जाती इथे सुद्धा आणि इथे वरती सुद्धा धागे अटकलेले असतात। तुम्ही मला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले इथे वरतीचे ते व्हिडिओ जाऊन चेक करू शकता।